राहुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. कत्तलीसाठी नेला जाणाऱ्या गायींची सुटका. 4,30,000चा मुद्देमाल जप्त. राहुरी पोलीस स्टेशननं कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेल्या जाणाऱ्या गायींची सुटका करत मोठी कारवाई केलेली आहे. या कारवाईत महिंद्रा पिकअप वाहनासह एकूण 4,30,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना 3 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4:45 वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट हे शासकीय वाहनातून रात्रगस्त करत होते. यावेळी रेल्वे स्टेशन रोड तांदुळवाडी शिवार तालुका राहुरी इथं एक संशयित पिकअप वाहन भरधाव वेगानं जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता चालक व त्याचा साथीदार वाहन रस्त्यावर सोडून पळून गेले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 3 मोठ्या जर्सी गायी व 2 लहान वासरं असे एकूण 5 जनावरं अमानुषपणे दाटीवाटीनं बांधलेले आढळून आले. त्यानंतर पोलीस पथकाच्या मदतीनं पिकअप वाहन राहुरी पोलीस स्टेशन इथं आणण्यात आलं. या कारवाईत 5 गायी व महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 4,30,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 113/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा व मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नवले, संदीप ठाणगे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शकूर सय्यद, जयदीप बडे, नदीम शेख यांचा समावेश होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते करतात.